बोलता बोलता तरी पण आपण 1 तास घेतला ना. त्यामुळे जास्त काही न घेता आपण मी सांगितल्यातून फक्त 3 मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. व्यसन करणं नाही सोडायचं ना, सोडायचं. आपल्या मुलाला आज घरी गेल्यानंतर बसवा, उद्या आता उठवू नका झोपेतनं, झोपला असेल तर उद्या त्याला बसवा, विचारा बाबा तुला काय व्हायचंय, त्या दिशेने त्याची वाटचाल करा. तिसरं, आपल्या मुलाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आज आपण त्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. आज आपण गावाप्रती आपली निष्ठा, समाजाप्रती आपण आपली निष्ठा दाखवणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आपण आपलं घडणं गरजेचं आहे. आज शिवाजी महाराजांचा माझा विषय नसताना बरेच विषय आपण शिवरायांच्या मुद्द्याला अनुसरून घेतले. कारण हा महाराष्ट्र एवढा मोठा आहे, शिवाजी महाराज नाव एवढं मोठं आहे की त्या कालच्या राजकारणात सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव एवढं मोठं आहे ना. त्या कालच्या काँग्रेस सरकारपासून आतापर्यंतच्या मोदी सरकारपर्यंत छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय सत्तेच्या खुर्च्या आम्हाला मिळत नाहीत. एवढं मोठं नाव शिवाजी महाराजांचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांच्या नावाशिवाय अपूर्णच आहे. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावल्यानंतरच पूर्ण होतं. कारण हजारो वर्षाची गुलामगिरी माझ्या राजानं फक्त 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये संपुष्टात आणली. आणि आमची 30-30 वर्षाची पोरं ज्यावेळी दारू सिगरेट घेऊन मरतात ना, त्यावेळी खूप दुर्दैव वाटतं या महाराष्ट्राचं. कुठेतरी वाटतं आज राजे तुम्ही आज पुन्हा जन्मायला हवे होतात, आज तुम्ही पुन्हा या महाराष्ट्रात हवे होतात. पण शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी पहिला कुणाचा जन्म पाहिजे? जिजाऊंचा. पण हल्लीची जिजाऊ आमच्या गर्भातच मारली जाते. खूप मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. शहरासारख्या ठिकाणी, ग्रामीण ठिकाणी सुद्धा अशा अनेक घटना घडत असतात की मुलगी आम्हाला नको, मुलगा पाहिजे. आणि मुलगा का पाहिजे याचं कारण सांगू का साहेब? भविष्यात मुलगा का पाहिजे, ज्यांना मुलगा पाहिजे त्यांनी लक्षात घ्या, भविष्यात बापाला हाताकडून घालण्याची दानत फक्त मुलांमध्येच असते. म्हणून मुलगा पाहिजे. मी काय बोललो ते आलं का लक्षात? नाही आलं ना. बापाला हाताखालून घालण्याची दानत फक्त मुलांमध्येच असते. कारण मुलगा मोठा झाल्यानंतर बापालाच मारतो, त्यावेळी समजतं की मुलगा काय करत असतो ते. आणि मी मुलांना सुद्धा सांगतो, वडिलांना सुद्धा सांगतो की तुम्ही एकमेकांजवळ फ्रेंड राहा, एकमेकांजवळ मित्र राहा. एक वडील आणि मुलगा असेल ना तर मित्र राहा, मित्रांमध्ये दोघांसारखं रिलेशन ठेवा. पण एवढे पण मित्र नका राहू की चल डॅडी आज 90-90 मार्क आता, एवढे पण क्लोज मित्र नका राहू. विचाराचे मित्र राहा. काय केलं पाहिजे एकमेकांकडून सजेशन घ्या आणि तशा पद्धतीनं वाटचाल करा. आज छत्रपती शिवराजी महाराजांची पुढे जयंती आहे. त्या जयंत्या आपण, महापुरुषांच्या जयंत्या आपण साजऱ्या केल्या पाहिजेत. शिवरायांची जयंती आहे, बाबासाहेबांची जयंती आहे, संभाजी महाराजांची जयंती आहे, शाहू महाराजांची आहे, जिजाऊंची आहे, सावित्रीमाईंची आहे. या आपल्या महापुरुषांच्या, महामातांच्या जयंत्या का साजऱ्या करायच्या? त्यावेळी त्यांच्या आपण जयंत्या साजऱ्या करू ना, त्यावेळी आमच्या छोट्या छोट्या पोरांना माहिती पडणार आहेत की आमचे महापुरुष कोण, आमच्या महामाता कोण. आतापर्यंत आम्हाला आमचे महापुरुष माहितीच नव्हते, कारण आम्हाला तसं कोणी सांगितलंच नव्हतं. आम्हाला सांगितलं होतं की शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्धांचे, अण्णाभाऊ साठे फक्त मातंगांचे. ह्या सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या. धर्मामध्ये आमच्या महापुरुषांना, जातीमध्ये आमच्या महापुरुषांना अडकवलं होतं. पण कुठेतरी समाजामध्ये वावरल्यानंतर, 4 पुस्तकं वाचल्यानंतर, 4 गोष्टी लक्षात आल्यानंतर लक्षात येतं या सर्व महापुरुषांनी या सर्व जातीसाठी, 18 पगड जातीसाठी काम केलंय. त्यामुळे आपणही कोणत्याही मनामध्ये जात धर्म कोणताही द्वेष न ठेवता सर्वांनी एकोप्याने कामाला लागूया. एकोप्याला कामाला लागून गाव विकासाच्या दृष्टीनं, आज आपल्या मुलांना घडवण्याच्या दृष्टीनं एक योग्य असं पाऊल या दिशेनं उचलूया. त्याच्यानंतर जास्त काही बोलत नाही. आता मी शेवटाकडे येतो, कारण लहान लहान मुलांच्या डान्स आहे आणि तुम्हाला बघण्याची उत्सुकता सुद्धा वाढलेली आहे. आणि परत उद्या काय आहे? सण आहे ना, सण उद्याच आहे ना की आज? त्यामुळे तुम्ही लवकर झोपून सकाळी मस्त उठून कोंबडी पोला बिला बनवण्याच्या तयारीचं प्लॅनिंग करत असाल. त्यामुळे आपला जास्त वेळ घेऊन आपला उद्याचा प्लॅन काही कॅन्सल करणार नाही, उद्याच्या प्लॅनवर काही पाणी फिरवणार नाही. त्यामुळे शेवटाकडे येत असताना मी तुमच्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो, सन्माननीय भोसले साहेबांचे ऋण व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलवलं, मला बोलण्याचा मान दिला, सन्मान दिला. माझे सहकारी स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचे सदस्य, आमचे गावचे खजिनदार श्री हेमंत बट्टावले साहेब यांच्या सुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करेन की त्यांनी आज वेळात वेळ काढून माझ्यासोबत, आपल्यासोबत आले.
आणि एक शेवटची एक गोष्ट सांगतो, आम्हाला कोणत्याही महापुरुषाचे विचार ऐकत असताना एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. सर्व महापुरुषांनी आम्हाला काय सांगितलंय, शेवटी व्हा आणि संघटित व्हा. आम्ही कुठेतरी संघटित राहिलं पाहिजे. मायबाप, मी जाणीवपूर्वक सांगेन, मी आज ज्या संघटनेमध्ये काम करतोय, ज्या स्वराज्य प्रतिष्ठान रायगडमध्ये काम करतोय, ती स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संघटना प्रामुख्यानं 18 पगड जातीच्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असते. आम्ही त्या पद्धतीनं काम करत असतो. आताच आमचा 9वा वर्धापन दिन संपन्न होऊन आता आम्ही 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. आणि मी इथल्या तमाम तरुण पिढीला आव्हान करेन की तुम्ही आमच्यासोबत या रायगडमध्ये एक नवीन मशाल, एक क्रांतीचा नवा वनवा पेटवण्याची धमक ही फक्त तरुणांमध्ये आहे. आणि हे तरुण जर एकत्र झाले तर निश्चितपणाने आज आपल्याकडे अनेक भयानक प्रकल्प येतात. नानारसारखा प्रकल्प आला साहेब. नानारसारख्या प्रकल्पाला हद्दपार करण्यासाठी अनेक समाज बांधवांनी, अनेक लोकांनी आपले एक दिवस खर्ची घातले, कैकांनी जेल तर भोगली. त्यामुळे असे प्रकल्प, आपल्या विषकारी प्रकल्प आपल्या भागामध्ये येत आहेत. हे कुठेतरी टाळण्यासाठी आज आपण कुठेतरी संघटित होणं गरजेचं आहे. आणि स्वराज्य प्रतिष्ठान रायगडनं सन्माननीय भास्करभाई कारगे यांच्या नेतृत्वाखाली एक योग्य असं विचारपीठ रायगड जिल्ह्यातल्या तरुण पिढीला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे तरुण पिढी असेल, युवा वर्ग असेल, सर्वांना आवाहन करेन की तुम्ही आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या संघर्षामध्ये सामील व्हा. उद्या ज्यावेळी संघर्षाची वेळ येईल त्यावेळी निश्चितपणानं आपण हाताला हात देऊन संघर्ष करू. आणि उद्या जेव्हा इतिहास लिहिण्याची वेळ येईल तेव्हा तुमचा त्या इतिहासामध्ये नाव असेल, तुमचं लढणाऱ्यांमध्ये नाव असेल, बघणाऱ्यांमध्ये नाव कधीच नसेल. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की त्या लढणाऱ्यांमध्ये माझं नाव आलं पाहिजे. लवकरच आम्ही स्वराज्य प्रतिष्ठान रायगडची सदस्य मोहीम सुरू करतोय. आपणाही विनंती राहील की आपण त्या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा आणि स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचे शिलेदार होऊन नव्या क्रांतीच्या दिशेने वाटचाल करूया. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालण्याचा प्रयत्न करूया. आणि या महाराष्ट्राला, देशाला, आपल्या गावाला कुठेतरी सुसज्ज घडवण्याचा प्रयत्न करूया. सन्माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातलं 21वा भारत घडवण्याचं स्वप्न कलाम साहेबांनी आमच्या तरुण पिढीच्या खांद्यावर जे दिलं, त्या तरुण पिढीनं ते स्वप्न पेलण्याचं काम आपल्या मनामध्ये घेऊन पुन्हा त्या दृष्टीनं, त्या विकासात्मक दृष्टीनं वाटचाल करून एक नव्या ध्येयाला, नव्या अध्यायाला सुरुवात करूया. आणि त्या जोशानं, जल्लोषानं कामाला लागून आजपासून तयारी करूया की प्रत्येकाने मनामध्ये बाळगा की मला हे व्हायचं आहे, तर त्या दिशेने माझी वाटचाल असेल. आई वडिलांना सांगा, आई वडिलांनी आपल्या मुलाला बसवा, त्याच्याकडे बोलून घ्या तुम्हाला काय व्हायचं आहे.